तो भगवंत आपल्याला दिसत नाही, परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत काय चाललंय बैल कमी पाडले याला एवढा खाली असं पत्राने राहिलं त्याला पत्ते ठोकू राहिले बैलाला हे आलो तास का हो राहिलं भाऊ मी त्याच्यामुळे ना पाप करीत नाही कोणाचे मुंडके मोडीत नाही कारण कसं आहे हा जन्म यायला नको आपल्याला असे खिळे ठोकू राहिलेत जरा धम्मानी ठोकायला आलो तास धम्मानीचे बर 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 घाबरून कोणा पाहतो डरपक मी डरपक आता दाखवून देतो त्यांना मी पण कोण कोणाला डरपक म्हणले बॉडीगार्ड आहे आपण आणि कराटे चॅम्पियन पण आहे हम भी किसी से कम नहीं चल घेऊन दाखव आम्हाला हा या मग चला रे खेळ सुरू पाहिलं का आपण कराटे चॅम्पियन पण आणि बॉडीगार्ड पण आहे आता नाही वाचणार तू माझ्या हातानं काय काय करशील तो सगळे गाडी नष्ट झाले आता तू तरी एकटी काय करणार जेवण करायला येईन बाई नका घ्या तुम्ही जेवण मी जेवण नंतर तेव्हा का मला एक तेल लावून चपाती कर ग बाई चांगली अहो काय तेल जसं असं तसं खा एकटं पोरं कमी तर पळपळ करत कुठून तेल आणि पाणी आणायचं आहे तसं खा ना हा मग हाय तसंच काय हो एकटं कमी तर आम्ही करतो आता थकलो आम्ही तिथे एकले जीवन आहे ते करीन तेवढं आम्ही त्याला कधी काम नाही सांगितलं पण आता आम्ही उगा थकलो म्हणून त्याला काम करायची वारी आली बाहेरचं काम करीते मग काय झालं मग घरी उलशी हात भार लावायला नको का मग पोरगी एवढा सारा हँडल करीती घरचं घरचं काम पाहायचं असतं गडी माणसं काम बाहेरचं असतं आणून टाकायचं बाहेरचे काम पाहिजे सगळे गडी माणसं असते घरचे काम बाहेरच करावं लागते अहो घरचे करते जुनं भांडे साहेब बाय माणूस करते पोरगी रानातला हँडल करते जनावर पाहती लेकर पाहती आपल्या सगळ्याला करून घाली ती किती काम करते मग पोरगी तिचं संसार केलं म्हणून काय झालं तुम्हाला काय लय नवल झालं तिचं मग आता तुमच्या लेकाचा संसार आहे ना मग तुम्हाला काय नवल झालं करू दे ना आता काय लहान राहिले का जाऊ दे ते करते तुम्ही काय मध्ये बडबड करता खाऊन पिऊन त्यांचे ते करतेत ना मग मी तेच म्हणते मग ते येईन बाई किती बडबड करून राहिल्या माझ्या लेकाला मग काय आणा तेल आणा पाणी एवढं कुठं आणायचं जसं असलंच खावा ना गडी माणसाचं काय काम राहतं घरात आणून टाकायचंच राहतं ना आपलं राहतं तेल लावून लावून खायचं मग आता एखाद्या वेळेस खाल्ल्या काय काय रोजच खाऊ राहिले काय तेल लावून चपाती येऊ का मला बाजरीची आवडत तिकडं काय झाली जरा माझी दात दुखत मी तरी म्हणते कस काय येईन बाई तब्येत झाली मी जाते राहते इकडे तिकडे हिंडते हे चालले तेल लावून लावून चपात्या इथं थोडी झाली माहिती मी तिकडूनच तब्येत करून आले 4 दिवसात काय तब्येत झाली देऊन मला काय मोहाच्या माश्यात आवल्या सरपणा ताव हे तोंडाने हात पाय सुजले बाई मी तरी म्हणलं येईन बाई तिकडून आलं तेव्हा आशा वाट्या आणि एवढं कसं झालं मग तेल लावून चपात्या म्हणून म्हणली बाई अहो मोळ्याच्या माश्यात आवल्या म्हणते त्या वड्याच्या कडे म्हणलं यावला काळे द्याव काढून तर सारे मोळ्याच्या माश्यात आवले बाई हे दुखू राहील दंडन तोंडन दुखू राहिलंय मला मला काय माहिती मोळ चालू मी चपात्या खाऊ खाऊ झाले ऐका चपाती झाली का चपाती झाली का हा तेल लावून केली का बाई हा तेल लावून केली ना. आणि मग चपाती मला कर मग एखादी खाऊ पावती झालं संपल्या चपात्या हा मला दिल्या बाजरीच्या करून आणि चालल्या तेल लावलं चपात्या पाहुणे म्हणजे माझ्या इला बाजरीच्या भाकरी आवडत म्हणून तिला म्हणलं पाहुण्या पुरत्या बाजरीच्या भाकरी कर आणि आपल्याला चपात्या कर येईन बाई मला चपाती आवडती मला आण बाई एखादी चपाती कर तेल लावून आता तुमच्या किचकिचीने मी हातच होतो काय जेवायचं खरं नाही राहिलं काय किचकिचे पोट भरलं ना आता म्हणून हात धुवू राहिलेत आम्हाला किचकिची पायी आण बाई उलटी देते तुकडा मोडून त्यातून यांना काय डकार राहिला काय वरचा तुकडा मोडून देते अर्धी द्या मग
आता तुम्ही बाजूची भाकरी 2 खाल्ल्या, एकच चपाती केली पुरीनं. कधी नाही मिळाल्या आणि खाऊ राहिल्यात लहान लेकरचं खाणं चहा चपाती खाऊ राहिल्या माझ्या पुढे मोकडू मोकडू खाती मला नाही आवडत चपाती. तुम्ही तर म्हणे मला आवडते. तुम्हाला तुकडा द्यायचा राहिला नाही का? मला नको बाई तुकडं काय डक्कल राहिलं का मला नाही आवडत चपाती. आज दिल्या मी इकडूनच खाल्ली. नको नको मला नको नका नको नका खाऊ द्या तिकडं, खाते मी. लहान लेकरावाने चहा चपाती खायची. का हो? बोल ना. म्हणलं अजून उन्हाळा लागला नाही तेच हे असं झालंय. गिन्नी वाढा ना, पाणी कमी पडलंय, कसं होईन हो आपलं? आता तू सांग मला, माझ्या जीवाला किती टेन्शन आहे. पाणी कमी झालं एवढं असं धारधार. आता या जनावर पुढे आडा पडावा का? हा ना बाई, काय कर, दुधाला भाव नाही, रानात चारा नाही, हा कसं जगावं गरिबानी? मरण गरीबाच होत राहिलं ना. मध्यमवर्गीय शेतकरी, या बाई शेतकऱ्याचं काय अवघड आहे ना राव खरंच. हा काय करायचं, इकडून तिकडून काम करायचं आणि त्याच्यात आणून घालायचं, आणि त्याच्यात ही अशी गंमत, पाऊस नाही पाणी नाही. हा ना, धारधार बाई, पाणी आता चालू. जगाचं होईन तसं आपलं होईन. नकाला विचार करून, नकाला टेन्शन घेऊ. टेन्शनने जाता तुम्हीच वाळून. तुम्ही तर लय टेन्शन घेता तवाच. टेन्शन घेतय कोण? टेन्शन डोक्याला येतय. येत हा, आता तुमच्या तर पहिल्यांदाच पाहिलं बाई एवढं आलेलं आणि गेलेलं टेन्शन. तुम्ही तर कधी टेन्शन नाही घेतलं. अरे देवा, तुम्ही बसून कम घेतलं? अहो का परापराप्पा काय आता कवायला? करापरापा काय काय किती बाया डोळ्यासमोर सगळं पहिलं चित्र आठवू राहिलं ना. आता तुला काय सांगू? काय पहिलं चित्र आठवून राहिलं तुमच्या? पहिले काय, आता ते जाऊ दे, आता वेगळंच होतं ते. आता म्हणजे तेच सगळं माझ्या डोळ्या पुढे फिरू राहिलं. पहिले आता ते काय, आता सगळं वेगळंच काम अहो, पण होतं. काय पहिलं नेमकं काय फिरू राहिलं डोळ्या आता पुढं तुला सांगून काय फायदा आहे? येळ निघून गेली, होऊन गेलं, आणि मग तुला सांगून काय उपयोग आहे? म्हणजे नेमकं काय म्हणणं काय तुमचं वालं? अग पहिले दिवस कसे होते? जत्रा जर असली तर जत्राला पायी पायी जायचं. पुन्हा तुला सांगतो, असं वय घ्यावरून मला वाटलं का काय एवढं म्हणून राहिले. टेन्शन डोक्याला. आज जसे हेडेक आहे डोक्यात, तसे हेडेक नव्हते ना माणसाच्या डोक्याला. मग आता मोठे झालेत, लेकरा बाळा झाले, तवा लहान असतात. लहान पोरांची गोष्ट निराळीच राहते. आता काय तुम्ही लहान आहेत का? म्हणजे हाड्याक नव्हता डोक्याला आणि जत्राला जायचो. जाता का अजून बी जत्राला पायी पायी? पायी पहिले पायी फार दिवस- वाकडे पाय डांबरीवर आहे का? डांबरी तर नव्हतीच काही ठिकाणी, कच्च्याच वाटा, पण डांबरीवर अशा फार वाकडे पाय करीत करीत चालायचो. पण जत्राला म्हणजे एक आपुलकी. तवा काही गाड्या घोड्या होत्या का काय होतं? जुना काळी यागळा होता. हा. आता सुविधा तेवढ्याच निघल्या बाई, आणि हालत तेवढ्याच आहेत. जेवढं कमी तो का तेवढं जातं बाजारात. पहिले अवघे 100 रुपये नेले तर पिशवी भरून बाजार यायचा. आता 1000 रुपये नेले तरी पिशवी नाही भरत वायरची. आता तुम्हीच नाही की त्या दिवशी एवढं एवढं हे एवढं एवढं ते. हा, आता तुम्हाला 500 रुपये दिलते. तुम्ही महागाईच लई. महागाईसला आहे का? तुम्ही काय हे करतात कोणाला माहिती? मी काय महागाई काय काय काय? करतोय म्हणजे? कोणता वापर कापायचा का आता? हे कापायचं का? अरे बाप, मला तर लय, मी ते चहा चपाती खाल्ली तर पोटात कस तरी राहिलं कुटकुट. काय ना खायची मग? काय त्या किटकिट घालूनच भाकर खाल्ली. पाहिलं ना कामाला आपण पुढं पहिले, आणि ते घरी बसते एका चपातीला तेल लाव म्हणलं तर काय येईन बाईने बडबड केली मरणाची. आमचं पोरग एकटं कमी होतं हे, आणि एक तर दुष्काळ पडला आणि एवढे माणसं खायला मग त्यांनी कमी कमी खावा. मग खायला मागा लागावं, त्यांनी खाऊ द्यावं. एकच चपाती खायची होती, काय चपात्या खायच्या होत्या का मला? त्यांच्या 2-2 भाकरी बघ पिते का मी? त्यांचं खरं आहे बरं का, कारण की ते इकडे आल्यापासून जरा जाडच वाटते मला. मी कालच म्हणणार होतो तुला, पण म्हणलो नाही. तू पुन्हा काय म्हणशील? हा, तुम्ही त्यांची साईड धरून बघ. काल ते तिथे गेलता मुळाची माशी चावली म्हणून हे जरा दंड सुजल्यावानी झालाय. तुम्हाला काय कळत? म्हणजे झाड झाली रामक झालं. तू तर मला सांगितलं नाही माशी चावली म्हणून. माझा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची का? आपा जखम झाली, ओ लय चावली, काय करता आता? जे ते बरे सगळी कोण माय माग किटकिटायचे. पाय ना, ती माशी चावली तरी कळून याय ना ती, कारण की ते म्हणजे त्याच्यात मॅच होऊन गेलं ती बरोबर. काही नाही. तू एक काम करते का? त्या बाया जात्यात कामाला टोळी मध्ये, मग तू असं कर,
हे आता दिवस असे फाकलेले आहेत हा. तो हाताही लय चालतोय हा. टोळीत उपट्यात काम घेत जा ना. तुम्ही पहिले जायचे ना कुठं कांदे कापायला पहा आता मी कवा कांदे कापायला जातोय. आत्या बरोबर जात नव्हते का मला एकदा सांगत नव्हते का तुम्ही ना आत्याने सांगितलेलं आहे लय लय हात चालत आहे चला ना तुम्ही बी माझ्या बरोबर जाऊ दोघं जोडीनी आणि नाहीतरी तुम्हाला सोडून कधी राहिले का मी पुढे गेलो तर आपण संगत आता कांदे काढायला जाऊ संगत उन्हात चला वा 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 मग कांदे काय तर? काढायला संगत बसल्या जागी बडबड करायला काय लागत मला म्हणते तेवढ्या भाकरी खाती तेल लावून खाती अहो मी थोडी भाकरी खाते माझे काम भाकरी खात आहे आणि मला सगळे म्हणतात का लय भाकरी खाती मा का म्हणून काम भाकरी खात नाही. तुमचं काम काय भाकरी खायचंय तुम्ही कामच करीत नाही तर भाकरी कुठून खाणार आहे एक खाल्ली तीच जिरत नाही असं रेलून बाईत इकडं रेलून बाईत खुर्चीत बाईत खाली बाईत आता इथं जरी आले तर तुम्हाला येळ आणला असतं तर काय बिघडलं असतं मस्त डोक्याला बांधून बसलेत काय भाकरी खाईन तुमचं काम आता लय काम इळा करत एकच असेल. होता मी कवच आडत होतो तुला 2 इळे घेऊन ये तू म्हणे एक इळा नेलेला आहे म्हणे शेजारच्यानी. अहो लढायला जायचं आणि तलवारी घरी ठेवायच्या तिथं कोपऱ्यामध्ये येळा पडेल होता तुमच्या तुम्हाला घेऊन यायला काय झालं होतं आता दरवेळेस तू आणि ती मला वाटलं आज आणशी. हा मलाच काळजी ज्यादा कामाची जनावर वरडू राहिले ते येईन बाईला आणि येईला का यायला काही घेणं नाही तुम्हाला काही घेणं नाही त्या जावायला अरे जाऊ दे तुम्ही- म्हातारी माणसं आहे ते म्हातारी माणसं आहे आणि मी काही नव्हतं नाही राहिले काय आता काम कर उलशी पुरीवानी ते त्यांना नावतारणीच वाटायची तू. नव्हतं वाटायचे जावायला काही घेणं नाही त्या पुरीनं नेत करावा जनावराचा पाव लेकराच्या जीवासाठी आता मला करणं भाग आहे नाही तर मी जाऊ काही दे आपण हायतावर करू. हा मी इथं थांबले नसते पण माझ्या पुरीच्या जीवासाठी मला ऐकून काय घेते मी आले आयुष्यात कोणाचं ऐकून नाही घेतलं त्यांचं काय ऐकून घेते पण माझ्या लेकरासाठी जाऊन दे माणूस म्हणत मग काय तांबती चल मग आपल्याला 4ची एसटी आई. हा 4ची एसटी आहे आणि इथं माझी लेकीची भाऊ देते मी फजी ती पोरांचं पाहिन का त्या म्हाताऱ्याला थापून घालीन का पाहुण्याला थापून घालीन का जनावराचं पाहिन का रानातलं पाहिन काय काय करीन माझी लेकी अरे एकटी. पोरीचं लग्न केलं म्हणलं तिची काय काळजी करते तू. पोरगी नांदती इथं तिच्या बरोबर आपण नांदतो इथं. आपण काय नाही जातो आपण काम करू लागत तिला लेकराला तिच्या जीवासाठी इथं हे थोडे तिचे वाले लेकरं मोठाले होत एवढा लेकरं आता खाली आले चालले आपण आपल्या घरी इथं तरी काय आपलं वालं कोण आपल्याला लय मोठेपणा देऊ राहिले इथं राहायला त्याच्यामुळे म्हणतो पाहुणे माणसं तिथं जादा दिवस नको राहू. ज्यादा दिवस नको राहू मी माझ्या लेकरासाठी राहते तुम्हाला नसेल काही पाहुणे पुढचं घेणं. माणसं बघताय ना लईतले 2 दिवस राहत असते असे तू 8 15 दिवस राहते ना त्याच्यामुळे हे दिवस येते आणि त्यामुळे मला बी दिवस येते असे बोलणे ऐकून घ्यावं राहत लागत. आता काय फुकट नाही राहत मरणाचं काम करीते मी असं जर एखादा हाजरीला माणूस लावला ते 500 रुपये हाजरी द्यावा अरे लागत हेच काम तू तिकडं कर ना आपल्या तिकडं. पण मला बाई लेकरासाठी राहायचं बाई मग पोरगी कशी वाळून उठून गेली मग ते काय पाव- बोलणे पाहुणे ना मी का मग बोलले काय मी भांडून तांडून राहीन इथं हा आणि माझ्या पुरीला बी तशीच करीन माझ्यासारखी खंबीर तुला खरं सांग का रे तुला बोलत येत ना तर मला इतका आनंद ते हा? आपलं नाही मला लय मनापासून दुःख वाटत रे कारण की मला ऐकू वाटत नाही. सगळेजण मला येडी येडी म्हणते ना पहा आता कशी पाहुण्याला बिंगीते मी माझ्या लिकीला कामच करू लागले पाहिजे पाहुणा नाम तुझे घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. पाहुणे हो यो माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नाही भेटत पुन्हा जन्म भेटायला आहे ना. तो कोण म्हणलं भेटत नाही भेटतोय हा तुम्हाला नाही भेटणार मला भेटल मग पुन्हा जन्म मला दुसरा जन्म नको मी आताच बैलाच्या हाल पाहून आलोय. अहो काय हाल झाले बिचारा बैलाचे? दिवसभर असं इतकाला उसरायची ते डोक्या इतकाला त्याच्या बोकंडी हा. आणि तरी बिचारा घेऊन दिवसभर वाहतो आणि तरी त्याला सजा काय काय? त्याच्या पायात ते एक टोकी त्यात खिळे पत्रे आणि म्हणते त्याची चप्पल आहे आपल्याला कशी चप्पल राहते तशी बैलाची चप्पल आहे. हा, मग आणि मी तो काय माणूस म्हणते ठकटक आणून राहिला मी म्हणतो ओ दमनी असं जन्म नको नको मामा जन्म अहो, असं पाहुणे हो माणसाचा जन्म एकदाच आहे उदूक जर जन्म यायचा असला तर लय कष्ट करावं लागेल त्याला माझा जन्म एकदाच आहे मग 7 फेरे कायला घ्यायला लावले तिच्या संग हा एकच फेरे घ्यायला लावायचे अहो, ना ऐकून- 7 जन्मात संग राहता 7 फेरे घ्या 7 फेरे घ्या
अहो, एक घेतला असता ना 7 बारे करते मारायला. बघा, ऐकून घेता का काय? आता पोरगी मैवाली हा. 7 फेरे घेतले 7 जन्म माणसाला भेटन हा. तुम्ही तिला काम करू लागले पाहिजे ती घरची लक्ष्मी आहे का- काही काढू राहिले काम करू लागावं लागेल भांडे घासावं लागते धुणं जावं लागते नाही, हे मला येड्यात उल्लू बनवून राहिले तुम्ही. तुम्हाला हा? ऐकायचं आहे की नाही का तुम्हाला पुढचा जन्म बैलाचा घ्यायचा आहे का नाही नाही नाही, सांगा सांगा. अहो असं राहत पुन्हा माणसाचा जन्म जरी यायचा असला तर माणसाने पुण्य करावा आणि कोणाचं कोणाकडून काम घेऊ नये फुकट हा. मग पोरगी रात्रंदिवस काम करी ती घरची लक्ष्मी आहे तिचा जीव ताळला हा. तुम्हाला पुढचा जन्म कोणता भेटला बैलाचा हा? तुम्ही जर तिला काम करू लागले ती खुश राहिली घरची लक्ष्मी खुश राहिली तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा आई बापाला सांभाळावा बायकोला नीट सांभाळावा हा. सासऱ्याला बी सांभाळावा माणसानी हा, हा. हाय की नाही बरोबर आहे का नाही आई बापाला सांभाळावा. अहो, हा, हा. सासऱ्याला बी सासऱ्याला बी सांभाळावा हा, पाहुणे हो. हा. सगळ्याला सांभाळावा काम करू लागा बायकोला सगळं व्यवस्थित केलं पुढचा जन्म तुम्हाला माणसाचा कशाला बैलाचा जन्म येईल आई बापाची जास्त एवढं सेवा तुम्ही करा. सांगितलं एवढं केल्यावर माणसाचा जन्म भेटेल ना. 100% तुम्ही लिहून घ्या कोऱ्या कागदावर बायको हा? तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा तुम्ही अरे कष्ट वा वा. करा फक्त पांडुरंग. हा मग पा लगेच दुसरा जन्म माणसाचा हा अजिबात हाल नाही योगी तुमचे कुठे काय. गेलेली योगी कुठे. ती घरी आहे काहीतरी करणार गाय बी पाणी पाहिजे असं बर बर तुम्ही चला घरी चला. अहो, नका पाहुणे कापी तुला अहो तुम्ही चला घरी चला मामा चला घरी. मला बैलाचा जन्म नको मला माणसाचाच लागत या इकडे चला घरी. हा एवढा घेऊन येतो ना. अहो नका मामा. आणि त्यातनं पाहुणा चला आपण घरी बसा बसा मामा सासूबाई बसा. हा, अजिबात काही काम नका करू. अरे मूडचं काय बाई तिकडे बघा मूडचं काय बघ बाई नाही मोडत बसू दे ना लोखंडाची आहे. वजन काय साधे का भाऊ तिकडे बसते ना मूडचं काय वजन आहे म्हणा. बरं का, खाली बसता का मग. नाही मी इकडे बसतो ना. नाही बस मामा खाली का ना खाली का बाई गोधडी आणू का गोधडी. नाही बसत तो तसेच आम्ही बसाव खाली सावली आहे पुढे हालायचं नाही काही कामाचं टेन्शन घेऊ नका बर का. हा. अरे योग्य अरे मला म्हणायचं ना रे मी कुठे गेलो मी होतो नाही ना. तू काय वावर राहिली हो काय नाही काय टेन्शन न घेऊ. जाय बसते सासूबाई त्यांच्या बशी. हा अरे मी गिन्नी आणतो ना तू नको आणू गिन्नी मी आणतो. पाहिलं का मी काय म्हणले तुम्ही पाहुण्याला अशी बिंगीते पाहिलं का आपल्या डोकं कसं पाहुणा काय पळू राहिले काय झालं का हे हातातून बादल्या घेतात गिन्नी गावताला पळू राहिले तुला काय करायचं मी बराबर डोकं चालविले कस काय पाहुणा कामाला लावले तिला पाहुण्याला खोटं नाटक सांगू म्हणलं तुम्ही जर लय काम केलं आमची सेवा केली आणि एवढ्याच्या हाताखाली काम केलं तुम्हाला दुसरा माणसाचा जन्म भेटल म्हणलं पाहुणे काय काय धरला आम्हाला चालले उडी घाबरत तू अगं हा बाय बरं का आणलं उडून त्यांनी तू थांब ना मग ऐकून गिरा आम्हाला दोघाला उडीत आणलं पाहुणे काय बोल मानव जन्म भेटत तुमची सेवा करू माया करू तुम्हाला बसून खाऊ घालू माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ